थोर साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर गावात झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव होते. 1932 ते 1982 असे जेमतेम त्यांचे 50 वर्षाचे आयुष्य नरहर कुरुंदकर यांना लाभले होते. परंतु तेवढ्या काळात त्यांच्या हातून वैचारिक लिखाणाचे मोठे काम झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. साहित्यिक आणि महाराष्ट्रातील विचारवंत नरहर कुरुंदकर एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहर कुरुंदकर यांना ओळखले जाते. एक समाजचिंतक आणि प्रभावी वक्ते होते. लहान वयातच त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल, पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख, साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला होता. पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10 ते 11 वर्ष लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. तर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणीच्या जोरावर ते आपला विषय लोकांना पटवून देत होते. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते बोलत होते. तत्कालीन प्रश्नांची उत्तरच नाही तर त्या समस्येचं मूळ काय आहे याबद्दल ते कुरुंदकर थेट बोलत होते. नरहर कुरुंदकर यांनी MA शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1963 मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर ते ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना वेगवेगळे विषय समजावून सांगू लागले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. या माध्यमातून त्यांनी जागोजागी तरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले. आणीबाणीच्या नंतरच्या काळात महाराष्ट्र ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचा वैचारिक नेतृत्व केलं त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सातत्याने चर्चेचा विषय ठरले. आणीबाणीच्या काळात त्यांनी इसापनीती हा विषय घेऊन व्याख्याने दिली. लोकांना लोकशाहीचं महत्त्व या गोष्टींच्या आधारे पटवून देऊ लागले. ते आणीबाणी विरोधी होते, पण त्यांना अटक झाली नव्हती. नरहर कुरुंदकरांनी अनेक पुस्तके लिहिली, तसेच व्यक्तिचित्रेही लिहिली. त्याचबरोबर कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना देखील लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून 8 प्रस्तावनांची निवड करून निवडक नरहर कुरुंदकर हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केली आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तके हे पुढील प्रमाणे आहेत: अभयारण्य, आकलन, जागर, थेंब अत्तराचे, धार आणि काठ, पायवाट, भजन, मागोवा, रूपवेध, रंगशाळा, शिवरात्र, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. यातील धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. नरहर कुरुंदकरांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय नांदेड येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्राचार्यपद भूषवले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2दा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता. आज सद्यस्थितीला कुरुंदा येथे त्यांच्या नावारूपाला आलेल्या नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरुंदा हे सातत्याने ज्ञानार्जनाचे काम करत आहे. कुरुंदकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुंदा येथे 9 व 10 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केले जाते.
तसेच नांदेड शहरात त्यांच्या नावाचे नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. या प्रतिष्ठानने 2010 साली नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्रे सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधनासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून 2 वर्षातच प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे. नरहर कुरुंदकर त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अत्यंत दुःखद घटना 10 फेब्रुवारी 1982ला हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. ऐन 50शीत कुरुंदकर गेले. याचा धक्का मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण राज्याला बसला. नांदेड येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोक जमा झाले होते.